शिक्षण प्रेमी राजू अनंत पाटिल का जाहिल सत्कार समारोह हुआ। संपन्न काही मान्यवर हुए उपस्थित। आइए देखते हैं इसकी एक रिपोर्ट। उत्कृष्ट सर्वेक्षण त्यांच्याकडे आहे, जे होतात जे पोटात तेच होतात। मी असं बोललोच नाही, असं कधीही न बोलणार त्याचं नाव राजू पाटील। या ठिकाणी ही शाळा ही आपल्याला क्रांतिकारकांची शाळा वाटते, कारण प्रमुख पाहुणे मला सांगावंसं वाटतं की सर या शाळेच्या मैदानामध्ये, या शाळेच्या आवारामध्ये माजी केंद्रीय मंत्री, माजी रेल्वे मंत्री, माजी अर्थमंत्री आणि कोकणचे सुपुत्र असलेले मधु दंडवते नाना यांचं या ठिकाणी अनेकदा या ठिकाणी उपस्थित झाले आमच्या शाळेला, संस्थेला आणि आमच्या कार्यक्रमांना। त्याच्यानंतर एकदा बाबा आराव पण येऊन गेलेले, राजाभाऊ मंगलकडे पण येऊन गेलेले, त्याच्यानंतर गौतम प्रधान, नागव गोरे आणि एस ए मानना फक्त हा माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांची जी भारत दिंडी यात्रा होती पायदळ, ते तर या ठिकाणी स्मरण झालेले। आणि आज तुला सांगतो मी जे बोलतोय ना, हे माझ्या त्यांनी पाठीवर हात मारलेले आमचे मात्रे सर विष्णुपत आपल्या आगरी समाजाचे, परंतु त्या काळामध्ये शिकलेले संस्थेसाठी अतोनात मेहनत घेणारे असे आमचे विष्णुपत्रे आणि मला वाटतं असे मोठमोठे साहित्यिक या ठिकाणी लागले। आणि दुसरी गोष्ट सांगायचं आहे की आमच्या राजीव पाटलांचा सत्कार म्हणजे आमच्या संस्थेचा सत्कार आहे। या ठिकाणी आमचे छत्रपती दादा आहेत, आमचे भोगले साहेब आहेत आणि सगळे माझे विद्यार्थी आहेत। मला नेहमी वाटायचं आणि विशेष म्हणजे माझे शिक्षण मंत्री सदानंद वडकर सरांनी पण 4 ते 5 वेळा या ठिकाणी आले। आणि दुसरी गोष्ट तुमचे सहकारी असलेले रवळे सर, प्रवीण गवणे सर यांची 2 वेळा या ठिकाणी उपस्थिती लागलेली आहे। असा शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेकांचे पाय या ठिकाणी लागले, त्यांच्या अंगवळीने आम्ही कृतज्ञ झालो। आता तुमच्याही वाणीचं आम्ही लाभ घेऊ आणि मी जास्त वेळ बोलणार नाहीये। मी माननीय दुसरी गोष्ट माननीय आमचे सरपंच आणि 2 मिनिटं एक सेकंद का की आम्ही राजकारणाकडे बसलेलो होतो। राजकारणाने खंत व्यक्त केली की मला पृथ्वीराजरी करायची, मला हे करायचंय, मला ते करायचंय। आमच्या सरपंचाने आज कानात सांगितलं, करून निघलं खरंच ना, माझ्याकडनं 2.5 लाख आणि सरपंच साहेबांकडनं 2.5 लाख असा आज आजच्या कार्यक्रमामध्ये संस्थेसाठी 5 लाखाचा धनादेश आम्ही देतोय। आणि मी माझे 2 शब्द संबोधन। जय हिंद। स्त्रियांनी आणि महान पुरुषांनी आपले प्राण वेचले त्या सर्वांच्या स्मृतीस वंदन। आज व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे गुरुवर्य आदरणीय प्रदीप ढवळकर साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी ज्या मनापासून स्वीकारली त्याला सर्वप्रथम माझा त्रिवार सलाम। कारण हे शिवधनुष्य हे सोपं नाही। मला जेव्हा संजय पाटील साहेबांचा फोन आला की आम्हाला सत्कार करण्यासाठी योग्य व्यक्ती पाहिजे, म्हणजे कोणाचा सत्कार, म्हणजे राजू पाटील साहेब। मग मी संपूर्ण माहिती, मला जेवढी माहिती होती तेवढी आहे, कारण निवडणुकीत माझं बरंचसं काम झालेलं आहे, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन कारण आपण कोणाच्या तरी सत्काराला जाणार आहोत, त्या व्यक्तीचं महत्त्व, त्यांचं काम, त्यांचं कार्य आपल्याला माहिती पाहिजे। म्हणून पुष्कळ माहिती घेत गेला असताना मला फक्त बाजी प्रभू देशपांडे आठवले। तर हे सोपं नाही आहे। मी स्वतः आगरी समाजाचा आहे। आपल्या समाजाची सुद्धा जी धडपड चालू आहे ना टिकून राहण्याची, या सगळ्या आजूबाजूने विकासाचे जे काही डोंगर उभे राहत आहेत, या सगळ्यामध्ये आपल्या मुलाबाळांना टिकवण्याची, त्यांचं भविष्य टिकवण्याची, त्यांच्या शिक्षणासाठी धडपड करण्याची जी काही आपली धडपड चालू आहे, कसरत चालू आहे, त्याच्यामध्ये आपल्या मुलांच्या भविष्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी मनापासून प्रयत्न करणारा आणि त्यासाठी झटून काम करणारे आमचे राजू पाटील साहेब यांना बाजी प्रभू देशपांडे शिवाय मला दुसरी कल्पना ज्या राजू पाटीलनी प्रत्येकाने दोघे समवयस्क आहेत, त्यांनी केलेल्या कार्याला सलाम करावा।
विकास ध्येयाच्या पूर्वकार्यावर जन्माच्या बोलीने लक्ष केंद्रित करून विधायक नगरीची माणसं जर निघाली तर त्यांच्या हातून किती अभिजात प्रतीचं काम होऊ शकतं हे राजू अनंत पाटील यांच्या कार्यातनं मला लक्षात आलं. श्रमाशिवाय पैसा, ज्ञानाशिवाय पदवी, योग्यतेशिवाय पद, चारित्र्याशिवाय प्रतिष्ठा ही बदलत्या युगाची आश्वासनं दिशाभूल करतात. विद्वत्ता, व्यासंग, चारित्र्य, संशोधन ही हरवलेल्या काळामध्ये आपण सगळे वावरत असताना या संस्थेने आपल्या परीने हा दीप प्रज्वलित करायचा जो प्रयत्न केला, त्यामुळे या संस्थेच्या सगळ्या मंडळींचं मी मनापासून कौतुक करतो आणि आभारी होतो. राजू पाटील हे गणित काय आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न केला. मग पोट भरण्यासाठी म्हणून अगदी पेपर टाकण्यापासून, दूध विकण्यापासून ते ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करत करत बांधकाम क्षेत्रापर्यंत येणारा हा माणूस असं अस्वस्थ आहे. आणि या जगाचा इतिहास आहे की अस्वस्थ असणारा माणूसच काहीतरी करू शकतो. शिवबा नावाचं जे महानाट्य मी लिहिलं कार्य आहे, तर एक आपण काम करूया ना, हे दोघांकडून एक 5 लाख रुपयाचा धनादेश देऊया ना शाळेला. कधीतरी राजू पाटील आपण पाठवलेले विद्यार्थी, गरीब विद्यार्थ्यांना फुकट शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात. तर आपलंही कर्तव्य, आपण माजी विद्यार्थी आहोत, तर आपणही दोघेजण एक ग्रामपंचायत मार्फत असो किंवा आपल्या पर्सनल मार्फत असो तरी आपण त्यांना एक धनादेश देऊया. आज त्याने त्याचं रूपांतर सत्यात आणलेलं आहे. या सर्व गोष्टीसाठी आता इथे मनोज टॉले बसले, देवा टॉले बसले, माझे मित्र प्रभाकर बसलेले आहेत, सर्व बसलेले इथे. त्यात दीपक म्हात्रे आहे. दीपक म्हात्रे म्हणजे माझा त्याचं नव्वदी गोष्ट बोललं तिचं वयाने जरी लहान असला तरी खूप वर्ष एकत्र काढत आहोत आम्ही, आजही आहोत. आणि तुम्ही सर्व दिग्गज बसलेले माझे विद्यार्थी. हा जो सत्कार आहे मी प्रथम माझ्या आई वडिलांना समर्पित करतो. ठेवत सर, कारण माझे वडील मास्तर होते. आता गावात सरांनी सांगितलं तर माझे वडील मास्तर होते, शिक्षक होते. कोणाची मुलं इतिहास करतात मला माहिती नाही, पण आम्ही मास्तरांची मुलं नक्की इतिहास केलेला आहे. मला आई वडिलांच्यामुळे बोलण्याची संधी म्हणजे सगळीकडे भेटत गेली का, तर मी मागत गेलो. जसं तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांचं नाव सांगितलं, तर मीनाताई ठाकरे आळमध्ये एक कार्यक्रम होता आणि मला भाषणाची संधी पाहिजे होती. मी आमच्या आताचे जिल्हा प्रमुख विश्वास खडे तेव्हा ते कार्यप्रमुख होते. मला साहेबांसमोर भाषण करायचं आहे बस, ती काही संधी मिळत नव्हती. आणि 1000 लोकांचा जमाव असलेला आहे, म्हणजे प्रेक्षक असलेले आहेत मीनाताई ठाकरेमध्ये. आणि भाषणाबद्दल तिनं एक राजू पाटील, सुभाष देसाई आणि गुलाबराव पाटील. सुभाष देसाई अध्यक्ष होते आणि रुग्णवाहिकेचं अनावरण होतं, म्हणजे रुग्णवाहिका देत होते बाळासाहेबांच्या जन्मदिवशी. माझं भाषण पाऊण तासाचं. प्रथम माझ्या भाषणावरच दोन्ही वक्त्यांनी भाषण केली आणि शिंदे साहेबांनी प्रभाकरला पाठवलं त्यांच्या स्वीय सहाय्यकाला की म्हणजे ते राजू मामाला बोलवू जरा. मी गेलो त्याला भेटायला, अरे तुझ्यासारखं भाषण करताना तर तुम्ही मुख्यमंत्री बनलो असतो, पण आज ते मुख्यमंत्री पण मुख्यमंत्री पण बनले आणि खूप छान भाषण करतात. पण तेव्हा नव्हते तसे. असं आपली कारकीर्द अशी बरंच कशी जाते, तर अशांत व्यक्ती असं कुठला तरी एक ध्येय गाठत असतो. तुम्हाला एक गोष्ट सांगतो की नांगरलेला जहाज कधीच क्रांती करून घेत नाही नांगरलेला जहाज, परंतु तो जर समुद्रामध्ये सोडला तर तो पाण्याशी, वाऱ्याशी, सर्वांची अगदी त्या प्रवाहाच्या विरोधात सुद्धा जाण्याचा प्रयत्न करतो. आणि तेव्हा तो जेव्हा ती नद्या पार करत असेल, समुद्र पार करत असेल, तर तो जहाज मोठा मानला जातो आजच्या घडीला. असंच एकदा 24 वर्षाचा तरुण खूप परिस्थितीने गजलेला होता. कोणाच्या घरी तरी दुकानामध्ये काम करायचा, संध्याकाळी आला का स्वतः भाकरी बनवायचा, चहा आणि खायचा. एक दिवस एक उंदीर त्याच्या घरात बसला आणि ते भाकरी पळून घेऊन गेला. दुसऱ्या दिवशी दुसरी भाकरी पळून गेली. तिसऱ्या दिवशी त्याला वाटलं अरे मलाच काय मिळत नाही आणि कोण पळवते, म्हणतो त्याच्या चाचपणीवर राहिला. आता त्या उंदराला त्यांनी बघितलं आणि उंदराला पकडलं. त्याला विचारलं काय चाललं तुझं, अरे मलाच भाकरी मिळत नाही. त्यामुळे तू जा, तुझं हे विश्वास सोड ना, तर तुला काय मिळेल. मग तो कोणाकडे जाऊया म्हणे, गौतम बुद्धाकडे जा, तिथे शांती मिळेल तुला, काहीतरी तुला विद्या मिळेल, काहीतरी तुला समजेल.
आणि मग ते निघतात जायला आणि मग रस्त्यात त्याला एक जाता जाता एक रात्र पडतं, ते घर सापडतं. त्या घरामध्ये गेल्यानंतर ती म्हातारी बोलते, ती विचारते काय आहे तुझं, तर म्हणे मला आजचा रात्र आसरा द्या, मला पुढे पुढे जायचे. त्याला आसरा देते, पण ती जेव्हा विचारते तू कशासाठी चाललाय, म्हणे बुद्धांना एक विचार की माझ्या मुलीचं लग्न कधी होईल, तेवढं विचार, तू जातो.